हाय, मी प्रियाज ब्लॉगमधून. तर आज मी पार्लरमधून लवकर घरी चालली आहे. खूप वैताग आलं होतं दिवसभर काम करून. मला बाकीचे शूट काहीच जमलं नाही घ्यायला. मी पटकन घरी आले. घरी आल्यानंतर थोडा वेळ बसले, मस्त चहा वगैरे पिला आणि मग परत मी बोललं की रोज चपात्या खाऊन मला खूप वैताग आला आहे. मग मम्मीला बोललं की आपण आज आहे ना डाळ राईस करू तुझ्या पद्धतीने. आणि माझी मम्मी खूप छान डाळ राईस करते. तर मग मम्मी बोलली जा मग तू पटकन डाळ निवडून घे आणि डाळ शिजू घाल. मग मी 3 पाण्यामधून डाळ चांगली धुवून त्याला कुकरमध्ये लावून टाकलं. म्हटलं की तोपर्यंत आपण आपले भांडे घासून. दिवाबत्तीचा टाईम झाला होता. मग मी दिवा लावायला गेले तर मग मला रिया बोलली की मम्मी मला पूजा करायची आहे, मला देवपूजा करायची. तिचं नाचणं चालूच होतं माझ्या मागे. म्हटलं ठीक आहे चल तू पण करून घे पटकनी, तू पण देवाचा आशीर्वाद घे. आणि घरामध्ये दिवा लावणं संध्याकाळच्या वेळेला खूप प्रसन्न आणि चांगली गोष्ट असते. सुखी ठेव माझ्या पिल्लूला सुखी ठेव. तिकडे बघ. बस की बस. तिला सांगितलेलं नाहीये मी, गाईस ती स्वतःच करतेय. काय झालं हिला आज काय माहिती, म्हणजे पिल्लूला मग मी कांदा टमाटर चिरून घेतलं वरणासाठी. 2 चमचे तेल टाकलं, कढई ठेवली होती त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलं मम्मीने पटकन. आणि त्याच्यामध्ये मग परत अजून लसूण टाकला आणि कढीपत्ता टाकला, जेणेकरून चांगली चव येते वरणाला. मग त्याच्यामध्ये कांदा टमाटर टाकून घेतला आणि चांगलं मिक्स करून घेतलं. तिखट वरण बनवणार होतं आपण. हळद आणि लाल तिखट जे तुमच्या मसाला डब्यामध्ये असेल ते तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये, जेणेकरून चांगली चव येईल. आमच्याकडे गावाकडच्या माझ्या आजी मसाला देते, त्याच्यातनं आम्ही ते टाकलेलं आहे. त्याने मस्त अशी चव येते वरणाला. आणि मीठ पण टाकून घेतलं. कुकरमध्ये शिजवून घेतलेली डाळ मी त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि शिजवून घेतलं मस्तपैकी. पद्धतीची ही मम्मीची रेसिपी आहे. मला वाटलं तुम्हाला शेअर करावं आणि म्हणून मी ही रेसिपी तुम्हाला शेअर केली. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि आमचं वरण झालं रेडी. मग मी पटपट पापड तळून घेतले, कारण की मला पापड खूप आवडतात आणि रियाला पण खूप आवडतात. माझा दिवस इथंच समाप्त होतो आणि माझं फेवरेट असं दाल भात केलेला आहे. तर मी जमकर खाणार आहे, तुम्ही पण खायला या. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय.